नाशिकमधल्या अधिवेशनातून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला। शिवसेना पळवणाऱ्या वालीचा आपल्याला राजकीय वध करावाच लागेल असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। त्यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिलं। तर संजय राऊतांनी आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंची श्रीरामाशी तुलना केली। रामाप्रमाणेच उद्धव ठाकरेंचं धैर्य असल्याचं संजय राऊत म्हणाले। हनुमानानं रावणाचा अहंकार मोडला तसा यांचाही अहंकार मोडणार असं संजय राऊतांनी म्हणत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला। त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं। प्रभू रामचंद्रांनी काय काय केलं, का केलं, वालीचा वध का केला आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल, कारण त्यांनी आपली शिवसेना पळवलेली आहे। ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही। आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल। भाजप मुक्त श्रीराम म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम। मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा झाला, कोरोना काळामध्ये घोटाळा झाला, काढा। नवे माझं तर म्हणणं आहे PM केअर फंडाचा सुद्धा घोटाळा काढा। काय PM केअर म्हणजे मी मागे बोललो होतो, PM केअर म्हणजे काय, ते हास्य जत्रेमधले प्रभाकर मोरे केअर फंड नव्हता तो। अरे वासाड्या पैसे दे। PM केअर म्हणजे काय, पंतप्रधान मदत निधी ना का काय, तो म्हणे खाजगी आहे। म्हणजे कोणाचा आहे? उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार, मग तो पैसा कोणाकडे जाणार? का घेऊन जाणार घरी? त्यांना जर का वाटत असेल की ते म्हणजे देश, ते म्हणजे प्रभू रामचंद्र, पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, अजिबात नाही। आणि म्हणून महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार। घोटाळ्याची सुरुवात तुमच्या PM केअर फंडापासून झालेली आहे, तिथून झालेली आहे। त्याचा तुम्ही हिशोब देत नाही। अरे स्वच्छ असाल तर हिशोब द्याल, स्वच्छच नाही तिकडे हिशोब कसला देणार तुम्ही? ईडी बीडी सगळ्या त्यांचे घरगड्यासारखे जे राहत आहेत त्यांचे काही घरगडे आमच्याकडे पण द्या, आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका। प्रभू रामचंद्रांनी काय काय केलं, का केलं, वालीचा वध का केला आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल, कारण त्यांनी आपली शिवसेना पळवलेली आहे। ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखीन कोणी असतील, आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही। हा खरा निर्धार करा, हा खरा निर्धार करा। त्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी। काँग्रेसला डोक्यावर घेतलं, या करोडो महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला, बेईमानी केली आणि निवडणुका एका बरोबर, लग्न एका बरोबर, संसार दुसऱ्या बरोबर, हनीमून तिसऱ्या बरोबर, हे असले धंदे ज्यांनी केले त्यांनी अशा प्रकारचं बोलणं त्यांना शोभत नाही। त्यामुळे त्यांनी बोलताना आत्मपरीक्षण करावं। श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे, ते नातं असं आहे, रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे, लक्षात घ्या। रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे, उद्धव ठाकरेंचा संयम आहे। रावणाला धातोंडी रावणाला राम बोलवणं हे मुळामध्ये संजय राजाराम राऊतला ते कळत नसेल, कारण का त्यांनी जवळ जाऊन थोडं उद्धव ठाकरेला पाहिलं तर परत एकदा सांगतो धातोंडी रावणच आहे। शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे। अरे कोण भारतीय जनता पक्ष, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे, पहिला भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला। अरे तू तोच ना, तुला एका वांद्रानं तुझी वांद्रानं आपटून मारलं होतं। पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला, म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला। अरे मला एका वांद्रानं मारलं। राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे। रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहित आहे। त्यामुळे आम्हाला जास्त काय बोलायचं नाही।
अहंकारी रावण आणि अहंकारी राज्यकर्ते, जसं रावणाचं झालं अहंकारी राज्यकर्ते असता कामा नये. राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. आपल्या अहंकारामुळे, आपल्या इगोमुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं, लोकांना माहीत आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.